मला आज बोलायला मिळतंय, मी आज बोलू शकते, याचं कारण ज्ञानेश्वर माऊली आहे. या पद्धतीनं आपण संत परंपरेला नाकारू शकत नाही. तो काही बाजार नव्हता किंवा ती कुठली जाहिरातबाजी पण नव्हती. उगीच कुठेतरी येऊन स्टंटबाजी. संत साहित्य ही स्टंटबाजीची जागा नाहीये. आत्ता आपण लाडकी बहीण योजना बघतोय. लाडकी बहीण योजनेचे ताण काय आहेत तेही बघतोय. लाडक्या बहिणींना पैसे मिळतात त्याच्यानंतर काय होतं हेही आपण बघतोय. सर्व काळामध्ये युद्ध असेल, धर्मप्रसार असेल, यामध्ये स्त्री हे सॉफ्ट टार्गेट असेल. कशा अर्थाने? तर बाबासाहेबांनी असं म्हटलंय की स्त्री हे जातीसंस्थेचं द्वार आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग हे जातीसंस्थेचं द्वार असलेली स्त्री हिला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणायला पाहिजे. आणि त्याच्यात ती कुठल्या जातीची, धर्माची आहे आणि बाई आहे तिला काय कळतंय? बाईची अक्कल चुलीपुरतीच असंच म्हटलं जातं. वारकरी संप्रदायाने पहिलं काम काय केलं की चांगल्या कामाची सुरुवात ही कुटुंबापासून केली पाहिजे. तर पर्सनल इज पॉलिटिकल हे ज्ञानेश्वर माऊलींना 13व्या शतकातच माहिती होतं. सगळ्यात धाकटी मुक्ताई सगळ्या निर्णय प्रक्रियेत त्यांच्या बरोबर. तिला कुठेही तू धाकटी आहेस, आमची बहीण आहेस, बाई आहेस, त्या तिघांनी नाही केलेलं. ते सगळ्यांनी तिला तू आमच्या बरोबरची आहे. सर्वसामान्य माणसाला कृतिशील होण्यासाठी, कार्यक्षम होण्यासाठी, समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्याची एक छोटी कृती सुद्धा खूप महत्वाची होती. हे गांधीजींनी खूप छान ओळखलेलं होतं. म्हणून मिठाच्या सत्याग्रहामध्ये चिमूटभर मीठ उचलणं एवढंच त्यांनी सांगितलेलं होतं. ही शिकवण ही वारकरी संप्रदायाची. ती बाई असं म्हणाली की नाही, नको आपण वारीला जायला. मी गेले तर माझ्या विठू माऊलीला करोना होईल म्हणून मी जाते. हे जे शहाणपण आहे हे परंपरेनं दिलेलं शहाणपण आहे. साहित्य, संस्कृती, व्यवहार हा सुद्धा एक कमोडिटी झाली ना त्याची, की तो कार्यक्रम सादर करायचा, त्याचे प्रेक्षक बघायचे, त्याचं औचित्य बघायचं, त्याचे व्ह्यूज मिळवायचे, त्याचे प्रेक्षक मिळवायचे. मग आपण ज्याचं त्याचा विठ्ठल सांगायला लागलो. मग आपण ते सगळं घालून, तसं कपडे घालून, पोज घेऊन आपण बोलायला लागलो. मूल्य कुठे शोधतोय आपण? मूल्य नाही शोधत आहे. ज्यांनी संतांच्या लोकसंग्रहाचं मार्केटिंग केलं अशी ओशन सारखी मंडळी आहे, हरे रामा हरे कृष्ण सारखी आहे, अनेक आहेत. शिबिरं भरवणारी आहेत लोणावळ्यात की ज्यांना ती लोकसंग्रह पेलला नाही आणि मग आत्महत्या करण्याची वेळ आली. मंडळी नमस्कार, मी सुजित काळंगे आणि तुम्ही बघताय पुस्तक नाका. आपण दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळी औचित्य साधून सातत्यानं वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करत असतो. खरं तर वेगवेगळ्या चर्चांमध्ये वेगवेगळ्या व्यक्ती आणि त्याचबरोबर त्यांचे स्वभाव, त्यांच्याविषयीचा प्रचंड मोठा परंपरेचा भाग आपल्या कायम समोर येत असतो. परंतु परंपरा असो, व्यक्ती असो, केंद्र असो, कुठलीही गोष्ट असो, या जगामधून एक व्यक्ती वजा करता येत नाही. ती कधी कुणाची आई असेल, कुणाची बहीण असेल, कुणाची मैत्रीण असेल किंवा कुणाला शिकवणारी प्राध्यापिका असेल. हा न वजा करता येणारा तुमच्या माझ्या जगण्याचा अविभाज्य भाग म्हणजे आपल्या आयुष्यात असणारी कोणती ना कोणती तरी स्त्री. खरं तर या देशाला परंपरा आहे. ती परंपरा वेगवेगळ्या टप्प्यांवरती वेगवेगळ्या लोकांनी सांगितली आहे. परंपरा सांगित गेलं, पुढं जात राहिलं की लोकांना जुनं वाटू शकतं. परंतु एक परंपरा अशी आहे जी लोकांना कधी जुनी वाटली नाही, ते आधुनिकतेच्या वाटेनं आम्हाला कायम घेऊन जात राहिली. आणि मग शेवटी तिनं आम्हाला बोट पकडत अगदी आजीसारखं समजून सांगितलं, पण ते सांगत असताना आधुनिक अर्थ सांगितला आणि जगणं समृद्ध केलं. असं जगणं समृद्ध करणारी परंपरा, त्याच्यामधली स्त्री आणि त्याच्या अवतीभोवतीचा अवकाश या संदर्भानं बोलण्यासाठी आज आपल्याकडं प्राध्यापक आणि त्याचबरोबर समीक्षक, संत साहित्याच्या अभ्यासक आणि कित्येक मुलामुलींना शहाणं करणारी आमची ताई म्हणजे प्राध्यापक रुपाली शिंदे आपल्यासोबत आहेत. मॅडम, पहिल्यांदा मनापासून स्वागत आहे आपल्या या पुस्तक नाक्यावर. खरं तर तुम्ही आलात याचा आम्हाला प्रचंड आनंद आहे. आनंद या कारणासाठी की आम्ही आमच्या आजूबाजूला बघत असणारं हे जे काय अवकाश आहे, या सगळ्यामध्ये संत साहित्याची ओळख होणं आता फार कठीण झालंय. कारण पाहिजे अशी ओळख करून देणारी माणसं भरपूर आहेत, पण खरी अशी ओळख करून देणारी माणसं फार थोडे आहेत. तुम्हाला याची ओळख कशी झाली? स्त्री संत साहित्य, स्त्री संत आणि एकंदरीत ही परंपरा नेमकी कशी आहे हे पहिल्यांदा ऐकायला आवडेल. संत साहित्याची ओळख मी MA करत असताना एक अभ्यासाचा विषय म्हणून तर ती झालीच. पण त्यापेक्षाही आणखीन एक सखोल ओळख ज्याला आपण म्हणतो ती कशी झाली, तर मी
3 जानेवारी 1997 रोजी फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये मराठी हा विषय शिकवण्यासाठी रुजू झाले. आणि त्यावेळी पहिल्या वर्षी मराठी स्पेशल तेव्हा असायचं आणि मला शिकवण्यासाठी एकनाथ महाराजांची 33 भारुडं होती. वसंत जोशींनी बहुतेक संपादित केलेली होती ती. आणि ही 33 भारुडं 20 वर्षाच्या आतल्या मुलांना शिकवायची होती. मी त्याचा अभ्यास करत शिकवत गेले आणि शिकवता शिकवता आमच्या वर्गातल्या एका मुलानं मला विचारलं की आम्ही हे रोज रोज का ऐकायचं? हे तर सगळं भक्ती अध्यात्म आहे आणि आम्ही तरुण आहोत. फर्ग्युसनचे विद्यार्थी काहीही बोलू शकतात, हे तुम्हाला माहिती आहे. तर तसा तो पण होता मुलगा. आणि तो म्हणला की हे 33 वेळा मी का ऐकायचं? आम्हाला का ऐकायचं? आम्ही तर सगळं नवीन कविता वगैरे ऐकल्या पाहिजे, वाचल्या पाहिजेत. हे तुम्ही का शिकवता? आणि तुम्ही परत परत 45 मिनटं का ऐकायचं? तर तेव्हा मी त्याला असं म्हटलं की मला तेव्हा त्याच्या प्रश्नातून पहिली गरज मला अशी जाणवली की या तरुण मुलांच्या पातळीवर येऊन आपण बोललं पाहिजे. संत साहित्याच्या सर्व स्तरांवर चर्चा करता येते, पण आजच्या मुलांना काय हवंय हे लक्षात घेऊन आपण बोललं पाहिजे. आणि तेव्हा मी त्याला असं म्हणाले की एक गोष्ट 33 वेळा सांगितली जाते म्हणजे ती किती महत्त्वाची असेल तू बघ. तर तो म्हणला हो, पण ते रोज ऐकताना कंटाळा येतो, तेच वाटतं या कारणाने. तर मग मी त्याला असं म्हटलं की अरे जरी हे 700 वर्ष आधी सांगितलेलं असलं तरी आपल्याला राग तसाच येतो, आपण प्रेमात तसेच पडतो, आपण दुसऱ्यांचा द्वेष तसाच करतो. तर हे काम क्रोध मद मोह मत्सर दंभ नावाचं रसायन माणसाच्या वागण्या बोलण्यामध्ये मनामध्ये आहे, ते जगाच्या पाठीवर सगळीकडे आहे. ते आपण समजून घेऊयात आणि त्यासाठी आपण एकनाथ महाराजांची भारुडं पाहिली पाहिजेत आणि त्याचं सादरीकरण बघितलं पाहिजे. ही माझी तरुण पिढी आणि संत साहित्य यांना जोडून घेण्याची गरज आहे. ही पहिली गरज मला इथं जाणवली. त्यानंतर पुढं 1 वर्ष मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा विद्यापीठाला काय वाटलेलं कल्पना नाही, पण त्याआधी अर्वाचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास होता, म्हणजे आधुनिकीकरणानंतरचा इतिहास. आणि त्यांना असं वाटलं त्यावेळच्या अभ्यास मंडळाला विद्यापीठाच्या की आधी मध्ययुगीन सांगितलं पाहिजे आणि MA ला आल्यावर त्यांनी अर्वाचीन साहित्य सांगितलं पाहिजे. आणि परत तोच प्रकार मध्ययुगीन म्हणजे मग महानुभाव संप्रदायापासून सुरुवात करायची. आणि तीच मुलं SYBA 20 वर्षाच्या आतली. तेव्हा मी शिकवायला नव्हते, दुसऱ्या एक बाई होत्या आणि त्या वयस्कर होत्या आणि त्या अशा संस्कार वर्गासारखं सांगायच्या की आई वडिलांच्या रोज पाया पडलं पाहिजे, टिकली मोठी लावली पाहिजे वगैरे वगैरे. आता हे कुठल्याच काळातल्या तरुण पिढीला आवडणार नाही आणि त्यातल्या त्यात फर्ग्युसनच्या मुलींना तर अजिबातच आवडणार नाही, हे नक्की होतं. आणि त्यात मग मुलं मराठी विषय सोडून जायला लागली. आणि त्यावेळी माझे जे हेड होते, विभाग प्रमुख होते सिद्धार्थ आगळे, यांनी बोलवून घेतलं मला शनिवारी आणि मला सांगितलं काहीतरी गडबड होतीये, सोमवारपासून तुला जायचंय आणि या मुलांशी बोलायचंय, नाही तर ही मुलं सगळी सोडून जातील, तर आपण अडचणीत येऊ. आणि मग मी गेले आणि शिकवायला लागले. तर ते पहिल्यांदा त्यांची जी अस्वस्थता आहे ती कमी करायची हे बघावं लागतं आणि मग त्यांच्याशी संवाद साधत आपण शिकवायला पाहिजे हे जाणवलं. ते करत असताना वर्गात जायचं तर शिकवून जायचं. म्हणजे काय होतं की मराठी विषय जो असतो तो मराठी विषयाचे प्राध्यापक यांना असं वाटतं की आपण कुठल्याही विषयावर गप्पा मारल्या किंवा आपण बुंदीच्या कळ्या पडतात तसं गोड गोड बोलत राहिलो तरी मराठी शिकवता येतं. आणि ही मंडळी वक्तृत्वात आम्ही फार महान आहोत असं समजतात, प्रत्यक्षात बुंदीच्या कळ्या पडत असतात, त्या आजही पडत आहेत. असो, तो आपला आत्ताचा भाग नाहीये. बरोबर. तर त्यावेळी मी शोधत होते पुस्तकं आणि ती शोधत असताना मला SYBAच्या मुलांसाठी आणि MA साठी सुद्धा पुढे मग की ज्ञानेश्वरीवरचं चांगलं पुस्तक हवं होतं. पुस्तकं खूप आहेत. फर्ग्युसनच्या लायब्ररीमध्ये जी आशिया खंडातली 2ऱ्या क्रमांकाची लायब्ररी आहे पुस्तकाच्या दृष्टीनं, तिथं पुस्तकांची काय कमी आहे, पण त्यातलं एकही पुस्तक 20 वर्षांच्या मुलाला अर्थपूर्ण ज्ञानेश्वरी सांगणार, कीर्तन केल्यासारखं नाही किंवा मी मगाशी म्हटलं तसं गोड पाकातलं बोलणं तसं नाही, गुळाला मुंग्या लागतात तसं नाही, ते नाही, अर्थपूर्ण असलं पाहिजे. तर ते मला मिळालं नाही आणि म्हणून मग त्यावेळी साहित्य परिषदेच्या लायब्ररीमध्ये, म्हणजे मी 95 साली त्यांची आजीव सभासद झाले, तिथून मी 2011 पर्यंत दररोज संध्याकाळी
लायब्ररीमध्ये वाचायला बसायचे. वा. आणि दररोज म्हणजे त्या पुस्तक देणाऱ्या सगळ्या आयरेबाई होत्या, जोशीबाई होत्या, सकाळच्या टिळकरबाई होत्या, त्या जवळपास मैत्रिणी झालेल्या. म्हणजे त्यांचं काही छोटं मोठं काम असेल तर त्या म्हणायच्या लक्ष ठेव, मी आलेच 10 मिनिट. इतकी छान म्हणजे. आणि तेव्हाचं साहित्य परिषदेच्या लायब्ररीचं वातावरण पण खूप छान होतं त्यावेळेचं. आत्ता आहे की नाही मला माहित नाही. तर तेव्हा ते शोधत असताना मला सदानंद मोऱ्यांचं त्रयोदशी नावाचं पुस्तक, त्याची पहिली आवृत्ती जी आहे ती माझ्या हातामध्ये लागली. आणि मग ते वाचल्यानंतर मला असं वाटलं की अरे मला याच पद्धतीनं सांगायचं. आणि मग मी ते पुस्तक वाचलं. ते पुस्तक जे आहे ते सदानंद मोरे पुढं खूप लिहित गेले. त्यांचं मला वाटतं ते दुसरं पुस्तक असेल संत साहित्याच्या समीक्षेवरचं, प्रकाशित झालेलं. पहिलं पुस्तक आहे ते वेगळं आहे, म्हणजे त्याचं नाव मला आत्ता लगेच नाही आठवणार, पण ते दुसरं पुस्तक आहे. मला वाटतं ते 95 साली प्रकाशित झालेलं आहे, 94-95 मध्ये. आणि मी ते 98-99ला बघत होते. तर त्या अर्थानंही ते नवीन होतं. नवीन इंदलकरांच्या प्रकाशन संस्थेनं ते काढलं होतं. आणि ते पुस्तक काय आहे हे मी वाचत गेले. आणि आता मी ते पुस्तक इतक्यांदा वाचलंय, 1000 वेळा तरी वाचलं असेल. आणि मग ते पुस्तक वाचता वाचता मला लक्षात आलं की हे संत साहित्य म्हणजे समाजाशी संवाद आहे. आपण ते उगाच अवघड करतो, त्याची संत साहित्याची समीक्षा. आणि मग माझ्या लक्षात असं आलं की मराठीचे अभ्यासक, समीक्षक हे संत साहित्याकडे कोणत्या दृष्टीने बघतात, अगदी मान्यवर असतील. हे सगळे त्याची कविता आहे, संत साहित्य ही कविता आहे असं बघतात, काव्य या दृष्टिकोनातून बघतात. तत्वज्ञानाकडची मंडळी बघतात ते तत्वज्ञानाच्या दृष्टीने बघतात. सांप्रदायिक अत्यंत भक्तिभावाने बघतात. आणि त्या सांप्रदायिकतेच्या भिंतीपलीकडे ते जातच नाही. बरोबर. पण हा सगळ्या संत पुरुषांचा आणि संत स्त्रियांचा समाजाशी असलेला एक ओपन संवाद आहे, खुला संवाद आहे. बरोबर. आणि हा खुला संवाद म्हणून आपण त्याच्याकडे, ते समाजाशी बोलत होते, आपण का अवघड करायचं? आपली विद्वत्ता दाखवण्यासाठी. आपण कोण आहोत? आपण त्यांच्या शब्दाचं विश्लेषण करणारे, त्यांच्या म्हणण्याचं, मताचं विश्लेषण करणारे विश्लेषक आहोत फक्त. आपण त्याचे भाष्यकार नाहीये. सगळे पहिले भाष्यकार तेच आहेत. बरोबर. आपण भाष्य समजून घेणारे भाष्याचे संवादक आपण आहोत. इतकीच आपली नम्र भूमिका असली पाहिजे. आपण त्यांच्याहून हुशार झालो तर आपल्याला नको ते शोध पण लागतील. आणि मग आपण चमत्काराबद्दलही खूप बोलायला लागतो. तर मला असं वाटतं की चमत्कारांच्या पलीकडे संत साहित्य आहे. आणि आत्ता मध्ये काल परवा विद्यापीठामध्ये एक मोठं सेमिनार झालं. आणि त्याच्यामध्ये एका अतिशय विद्वान व्यक्तीनं की खरा स्वतंत्र ग्रंथ कोणता आहे, तर तो रामदास स्वामींचा दासबोध आहे, ज्ञानेश्वरी तर काय गीतेवरचं भाष्य आहे असं म्हटलं गेलं. त्यांना ते सगळं ते फेसबुकवर पडलं होतं. सचिन पवारनी पोस्ट केली होती. तेव्हा मी खाली प्रश्न विचारलेला, मग अमृतानुभव काय आहे? हा भाग आहे. आणि सगळ्यात महत्वाचं ते गीतेवरचं भाष्य आहे. ते भाष्य केल्यामुळे समाजातल्या सर्व स्तरांना मुख्य प्रवाहात येऊन देव म्हणजे काय सांगता आलं. ही सगळ्यात मोठं योगदान आहे. महाराष्ट्राची आणि मराठी भाषेची, साहित्याची, समाजाची उभारणी ज्या 700 वर्षाच्या भाष्यावर झालेली आहे, तो कुठं स्वतंत्र ग्रंथ आहे म्हणून इतक्या सहज धुडकावून टाकता येणार नाही. मला आज बोलायला मिळतंय, मी आज बोलू शकते, याचं कारण ज्ञानेश्वर माऊली आहेत. तो स्वतंत्र ग्रंथ आहे का? मग हा आपला करंटेपणा आहे की आपण म्हणतो की तुम्ही काय केलं, त्याच्यावरच एक मजला चढवला. या पद्धतीनं आपण संत परंपरेला नाकारू शकत नाही. तो काही बाजार नव्हता किंवा ती कुठली जाहिरातबाजी पण नव्हती किंवा कर्मठ असं भाष्य पण नव्हतं. उदार सर्वसमावेशक भाष्य आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याचबरोबर आपण अपुऱ्या अभ्यासावर आपण ज्ञानेश्वरांची उंची कमी करणारे आपण कोण आहोत? बरोबर, कुणीच नाही आहेत. आणि त्याचबरोबर आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की त्या ज्ञानेश्वरी रचल्यानंतर निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर जे गुरु आहेत ज्ञानेश्वर माऊलींचे मोठे बंधू आहेत, ते म्हणतात की हे भाष्य पण आता तू स्वतंत्र ग्रंथ रचला पाहिजेस. आणि मग तत्वज्ञानपर ग्रंथ आला
तो अमृतानुभव आहे, तोही पुन्हा संवाद आहे. अमृतानुभवाचा आणखीन सार जसं लोण्याचं तूप होतं तसा तो चांगदेव पासष्टी आहे. तर ही गोष्ट लक्षात न घेता ज्ञानेश्वरांनी वेगळं काय केलं, गीतेवरच तर भाष्य केलं. इतकी गीतेवर भाष्य आहेत, पण कुठलं भाष्य समाजात रुजलं, कुठल्या भाष्यातून समाजातला हजारो वर्ष स्त्री कुठल्याच जाती धर्मातल्या स्त्रीला ज्ञानाचा नव्हे समाजात धीटपणे बोलण्याचं स्वातंत्र्य मिळत नव्हतं. ती स्त्री आली, मुख्य प्रवाहात बोलायला लागली, तिनं तिच्या जगण्याच्या संदर्भात देव म्हणजे काय हे सांगितलं. ही खूप मोठी ही महाराष्ट्राची पुरोगामी परंपरा रचणाऱ्या भाष्याला आपण महाराष्ट्रात पुणे विद्यापीठात येऊन जिथं अभ्यासपर संवाद होतो तिथं असा करंट भाष्य आपण करणार असू तर याचं म्हणजे ही दिवाळखोरी आहे बौद्धिक, आणि याच्याबद्दल बोललं गेलं पाहिजे ते या पद्धतीनं. म्हणून संत साहित्यावर पुन्हा पुन्हा धर्मचिकित्सा करणे हा याचा पाया आहे. आणि धर्मचिकित्सेतून परंपरेचा अवकाश रुंदावणं, तिला सर्वसमावेशक करणं ही वारकरी परंपरा आहे. हा मला असं वाटतं की धर्मचिकित्सा हा भारतीय ज्ञान परंपरेचा पाया आहे. तो विसरून आपण चिकित्साच बाजूला केली तर आपण कर्मठ होऊ आणि आपली परंपरेची दारं बंद करू. आणि आज जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर AI येऊन आपली बुद्धी प्रतिमानव होऊ पाहतोय. AI कृत्रिम बुद्धिमत्ता, तिथं आपण किती बौद्धिक करंटेपणा करणार आहोत हे लक्षात घेतलं पाहिजे. उगीच कुठेतरी येऊन स्टंटबाजी, संत साहित्य ही स्टंटबाजीची जागा नाहीये. आपण वेगवेगळ्या क्षेत्रात संत साहित्याला स्टंटबाजी करून त्याचा अवकाश रुंदावतोय, त्याचं गांभीर्य घालवतोय, हे या निमित्ताने आपण लक्षात घेतलं पाहिजे. तो भागच हे एकंदरीत काय होतं की ही जी स्टंटबाजी आहे किंवा आपल्याला हवं ते रुजवायचंय, खरं तर याचं सगळ्यात महत्वाचं जे सॉफ्ट टार्गेट असतं, म्हणजे जसं काही सरकारी योजना असतात महिलांच्या भोवती फिरवल्या जातात, तसं बऱ्यापैकी काही संप्रदाय हे रुजवत असताना, म्हणजे संप्रदाय म्हणण्यापेक्षा काही विचार रुजवत असताना हे महिलांच्या अंगानं पहिल्यांदा रुजवले जातात आणि मग ती भक्तीची चळवळ तिथून अशी स्प्रेड हे असं हे होतं. आज आजूबाजूला बघताना असं कसं जाणवतं, पण त्या सगळ्या कालखंडामध्ये महिलांना अवकाश खुलं करून देण्यामध्ये ती एक जसं ज्ञानोबांचं तुम्ही सांगितलं, नामदेवराय किंवा हे सगळे, तर ती कशी परंपरा राहिली नेमकी? काय सांगू का, आत्ता आपण लाडकी बहीण योजना बघतोय, लाडकी बहीण योजनेचे ताण काय आहेत तेही बघतोय, लाडक्या बहिणींना पैसे मिळतात त्याच्यानंतर काय होतं हेही आपण बघतोय. सर्व काळामध्ये युद्ध असेल, धर्मप्रसार असेल, यामध्ये स्त्री हे सॉफ्ट टार्गेट असतं. हां, कशा अर्थाने, तर बाबासाहेबांनी असं म्हटलंय की स्त्री हे जातीसंस्थेचं द्वार आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग हे जातीसंस्थेचं द्वार असलेली स्त्री हिला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणायला पाहिजे. आणि त्याच्यात ती कुठल्या जातीची, धर्माची आहे आणि बाई आहे, आणि हा पुरुष आहे आणि ही बाई आहे, तिला काय म्हणजे तिला काय कळतंय, बाईची अक्कल चुलीपुरतीच असंच म्हटलं जातं. हे सर्व काळामध्ये आहे. ज्ञानेश्वर महाराजांना आपली बहीण काय होतं सांगू का, आपण घराबाहेर खूप शहाणे असतो आणि घरात खूप संकुचित असतो. वारकरी संप्रदायाने इतर संप्रदायांपेक्षा, इतर संप्रदायांच्या बद्दल पण मी बोलणार आहे नंतर, पुढे येते मी. वारकरी संप्रदायाने पहिलं काम काय केलं की चांगल्या कामाची सुरुवात ही कुटुंबापासून केली पाहिजे. तर पर्सनल इज पॉलिटिकल हे ज्ञानेश्वर माऊलींना 13व्या शतकातच माहिती होतं. अगदीच. आणि त्यामुळं आपले वैयक्तिक नातेसंबंध जे आहेत हे राजकीय सत्ता संबंधासारखे नसावेत, याची काळजी पहिल्यांदा त्या सगळ्या निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेवांनी घेतली. सगळ्यात धाकटी मुक्ताई सगळ्या निर्णय प्रक्रियेत त्यांच्या बरोबर आहे. तिला कुठेही तू धाकटी आहेस, आमची बहीण आहेस, बाई आहेस असं नाही केलेलं त्या 4 जणांनी, त्या तिघांनी नाही केलेलं. ते सगळ्यांनी तिला तू आमच्या बरोबरची आहे. शुद्धीपत्रक मागायला जाताना मुक्ताबाई बरोबर होत्या, दोन्हीकडे बरोबर होत्या. म्हणजे समाजाची
एक जी काही समाज व्यवहार होतोय, हम्म. या समाज व्यवहारामध्ये आपल्यावर, आपल्या कुटुंबावर बहिष्काराचं अस्त्र जे उगारलं जातंय, हम्म. या सगळ्यामध्ये याची सगळ्याची साक्षीदार मुक्ताबाई होती. आता काय होतं, आपण म्हणतो की तू घरी बस, तू घरी राहा, तुला कशाला पाहिजे. हम्म. हे या मंडळींनी केलं नाहीये, हे लक्षात घेतलं पाहिजे. खरंय. आणि आपल्या बरोबरीनं आपल्या बहिणीला आज किती लाडकी, ती पण त्यांची लाडकी बहीणच होती, बरोबर आहे. हे लक्षात घ्या. त्यामुळे लाडकी बहीण महाराष्ट्राला नवीन नाहीये, खरंय. तर ती त्यांची लाडकी बहीण होती. हो. पण आत्ताच्या लाडक्या बहिणीत काय होतंय, आत्ताच्या लाडक्या बहिणीत पुरुष प्रोव्हायडरच राहतोय. हम्म. तिला पैसा पुरवणारा, हम्म. खात्यात पैसे पडल्यानंतर हम्म. ती स्वतंत्र व्यक्ती आहे, तिला स्वतंत्र काही भावना आहेत, जाणीव आहेत. हे जे आहे ना, की प्रत्येक ठिकाणी महात्मा फुल्यांनी स्त्री आणि पुरुष हे स्वतंत्र उल्लेख केलेत. कशासाठी, तर हा स्त्रीचा नैसर्गिक अधिकार आहे, तुम्ही आणि मी कोण देणार आहे. बरोबर. ही फुल्यांची भूमिका होती, तीच या भावंडांची भूमिका होती, तीच बाबासाहेबांची भूमिका होती, हिंदू कोड असेल किंवा राज्यघटना असेल. हम्म. तर त्यामुळं महाराष्ट्रामध्ये इतर भक्ती संप्रदाय आहेत, महानुभाव संप्रदाय आहे, रामदासी संप्रदाय आहे, हम्म. की ज्या संप्रदायातल्या स्त्रियांनी लिहिलं पण सातत्यानं परंपरा चालू राहिली नाही. महानुभाव संप्रदायामध्ये खूप त्यांनी संन्यास घेऊन मग भक्ती, त्यामुळे आधी संन्यास घ्यायला यायला पाहिजे. म्हणजे काय, तर संसारापासून हम्म. तुटणं आहे, समाज जीवनाला पाठ फिरवणं आहे, हम्म. आणि मग मठात येणं आहे. हम्म. मग मठात आल्यानंतर पहिली कवयित्री आहे महदंबा. हम्म. आपण पहिली कवयित्री म्हणून तिचा आदर आहे, नक्की आदर आहे. हम्म. तिनं मठात आल्यानंतर केलं काय, लीळाचरित्रामधले उल्लेख बघा तुम्ही. हम्म. त्याच्यात काय दिसतं, आणि आपल्याला धन्यता कशात असती, की ती पुरुषाशी वाद घालते, हम्म. पुरुषाच्या बरोबरीनं त्याला प्रश्न विचारते. हम्म. पण तो समतेच्या पायावरचा संवाद कुठे आहे, तिथं पुन्हा मी तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे किंवा तुला जे येतं ते मला येतच, हेच दाखवणं आहे ना. हम्म. मग याला कुठे तुम्ही समता म्हणणार. हा एक भाग आहे. तुम्हाला दिसेल की म्हातारी चर्चक ही वाक्य दिसतात तुम्हाला लीळाचरित्रात, किंवा तुम्हाला असं दिसतं की त्या मठाचं व्यवस्थापन, मठाला शिस्त लावणं, हे सगळं झालं. तिनं रुक्मिणी स्वयंवरावर आधारित महदंबेचे धवळे रचले गेले, विवाह गीत आहे. पण जसं तुम्हाला मुक्ताबाईंनी केलेला जो उपदेश आहे, ताटीचे अभंग, अशी स्वतंत्र अभिव्यक्ती तुम्हाला दिसते का? नाही दिसत. गुरु होण्या इतकं सक्षम नेतृत्व करणारी महदंबा आपल्याला दिसते का? दिसत नाही. हा फरक आपण समजून घेतला पाहिजे. आता असं का झालं, याचं कारण काय आहे? कारण तुम्ही जेव्हा म्हणता की स्त्रियेचे शरीर पराधीन देह न चाले उपाय मुक्तीचा उपाय नाहीच चालत. भक्ती अध्यात्म, कारण स्त्री देह ती पापयोनी आहे असं म्हणून बघितलं जातं. चक्रधर स्वामींनी लीळा चरित्रामध्ये एक प्रसंग आहे, आणि त्या एका प्रसंगामध्ये काय आहे, तर चक्रधरांची एक शिष्य आहे, तिचं चक्रधरांवर अतिशय निष्ठा आहे. अफवा उठते की चक्रधर स्वामी गेले, आणि तिच्या त्या दुःखानं ती इतकी वेडी बेभान होती की देहत्याग करून टाकते. प्रश्न चक्रधरांना विचारला जातो की तिला मुक्ती मिळेल का? तेव्हा चक्रधर म्हणतात की नाही, कारण ती स्त्री शरीरात ती पुढील जन्मी पुरुष होईल आणि मग तिला मुक्ती मिळेल. इथं मानुभाव संप्रदायाचं तत्वज्ञान सगळं खाली येतं, आणि हे फार स्पष्टपणे आपण बोललं पाहिजे. ते लीळाचरित्रात लिहिलंय, हा शोध रुपाली शिंदेने लावलेलाच नाहीये. हे पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. भावना दुखवण्याच्या पलीकडे आपण पाहिलं पाहिजे. दुसरी गोष्ट, चक्रधर स्वामी म्हणतात की स्त्रीचा मासिक स्त्राव जो आहे तो नाकातून सर्दी आल्यानंतर पाणी वाहतं तसं आहे. एका बाजूला इतकी पुरोगामी भूमिका घेतली, पण दुसरीकडे असं म्हणतात ना की स्त्री देहामध्ये मुक्ती नाही. हा दृष्टिकोन आहे. संन्यास घेण्याची गरज आहे. ज्यांना संन्यास घेता येत नाही त्याचं काय? लीळाचरित्रामध्ये खूप साऱ्या स्त्रिया अशा दिसतात की ज्यांनी वाङ्मय नाही निर्माण केलं, ज्या संन्यास घेऊन आल्यात. पण आश्चर्य असं वाटतं की त्या संन्यास घेतल्यानंतर लहान मुलगी जितकी मुक्तपणे
निरागसपणे बागडते, वावरते, भांडते. हम्म. एक असा प्रसंग आहे लीळा चरित्रामध्ये हम्म. की त्या 2 शिष्य आहेत आणि त्यातली एक दोघी जणी भांडतात. कशासाठी भांडतात सांगू? चक्रधर स्वामींना मी आणलेलं नवीन कापड ती म्हणते, एक शिष्या म्हणते मी देणार, दुसरी म्हणते नाही नाही मी खीर आधी देणार. हम्म. मला हा प्रसंग एका बाजूला खूप करुण पण वाटला, हम्म. खूप आनंद देणारा पण वाटला हम्म. आणि एकूण समाजस्थितीबद्दल बोलका वाटला. हम्म. कुठला? की स्त्रियांना संन्यास घेतल्यानंतर इतक्या मुक्तपणे वावरता येत होतं, सगळ्या काही व्यक्त होणाऱ्या नव्हत्या, सगळ्या भक्तिमार्गातल्या आर्त पण नव्हत्या, पण ज्या विधवांना समाजात अत्यंत नीच स्तरावरचं, अत्यंत अपमानित जीवन जगावं लागत होतं, त्यांना कुठेतरी आत्मसन्मान मिळत होता आणि तितक्या मुक्तपणे वावरता येत होतं. त्या काही सगळ्या महदंबे इतक्या थोर झालेच नाहीयेत. खूप आहेत अशा बारीक 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 की जे आजची बाई म्हणते की मला कुठं माझं काही छोटंसं माझी आवड सुद्धा दडपली जाते. मग आता हे 13व्या शतकापासून आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून मला त्या चक्रधर स्वामींना खीर आधी कोण देणार तू कमी, चक्रधर स्वामींवर रुसणाऱ्या त्या आणि आजची कुटुंबातली लाडकी बहीण या दोघींमध्ये समान नातं दिसतं. आणि दुर्दैवाने आपण म्हणतो की स्त्री जीवन बदललं, स्त्रिया खूप पुढे गेल्या, पण आपण एक लघुत्तम साधारण घटक काढला. छोट्या स्तरावर जर बघितलं, व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य ते आजही स्त्रीला नाहीये. ती व्यक्त झाली तर ट्रोलिंग सुद्धा तुलनेनं स्त्रियांवर अधिक होतं आणि ते शेवटी आया बहिणींच्या शिव्यांकडे जाणारं असतं. हे लक्षात घेतलं पाहिजे. अगदीच. ते अलीकडच्या बाजूला म्हणजे नेतृत्वाचा एक मुद्दा आला म्हणून विचारतो की तसं बघितलं तर संत म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये नेतृत्व म्हणजे एक स्त्री जसं जनाबाईंचा हा एक आपण बघितला सगळा प्रवास किंवा तर ती धडाडी, ते नेतृत्वाचं कौशल्य किंवा ते स्वातंत्र्य व्यक्त करण्याची म्हणून असणारी एक पद्धत, तर या सगळ्याबद्दल सुद्धा एक महत्वाची परंपरा आहे जी आज खरं तर माहिती व्हायला हवी आहे की आपला इतिहास काहीतरी असा आहे. तर त्याबद्दल थोडंसं एक सांगू का? मला नेहमी असं वाटतं की आजही जनाबाई ही आमची मैत्रीण आहे. कुठल्या अर्थाने? की जी निर्भीड होती, जिने अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत मोजली. तिसरी गोष्ट की तिनं तिच्या जगण्यातून दाखवून दिलं आजही बहुजन समाजाला, बहुजन समाजातल्या स्त्रीला दररोज स्वतःला सिद्ध करावं लागतं. तिच्या भोवती तिच्या जातीतले पुरुष सत्ता गाजवतच असतात, तिला डावलतच असतात, तिच्यावर दादागिरी करतच असतात आणि तिच्यापेक्षा उच्च जातीतले पुरुषही, तिथले दादा ही तिच्यावर दादागिरी करतच असतात. या दादागिरीला बाजूला सारून, या दादागिरीशी संघर्ष करत बहुजन समाजाच्या स्त्रीला तिला आकार द्यायचा आहे, तिला जे म्हणायचंय तिचं व्यक्त होणं हे करावं लागतं. हा संदर्भ लक्षात घेतला तर जनाबाई ही आम्हाला आमची पूर्वसुरी वाटते, आमचं रोल मॉडेल वाटतं स्त्रियांच्या बाबतीत. काय होतं, इतिहासाच्या आपण जेव्हा वर्तमानाला इतिहासाची जोड देतो तेव्हा इतिहासाचा नायक रचला जातो. पण इतिहासामध्ये इतिहास सांगताना इतिहासातलं नेतृत्व, स्त्री नेतृत्व सुद्धा सांगावं लागतं. म्हणजे स्त्रियांचं सुद्धा एक नेता असणं किंवा कल्चरल हिरो ज्याला आपण म्हणतो की सांस्कृतिक नेतृत्व, की जसं आपण शिवाजी महाराजांचं म्हणतोय, अहिल्याबाईंचं म्हणतोय, जिजाऊंचं म्हणतोय, बरोबर आहे ना. पण महाराष्ट्रामध्ये जर मुक्ताबाई झाल्या नसत्या, मुक्ताबाईंनी ताटीचे अभंग रचले नसते, मुक्ताबाईंनी चांगदेवांच्या गुरु झाल्या नसत्या, तर कदाचित जनाबाई यायला खूप उशीर झाला असता. आणि जनाबाई आल्या नसत्या तर सोयरा निर्मळा आल्या नसत्या, सोयरा निर्मळा आल्या नसत्या तर कान्होपात्र आली नसती, आणि कान्होपात्र आली नसती तर पुढच्या बहिणाबाई सिऊरकर की ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण, की ब्राह्मण्याची चिकित्सा करणाऱ्या आणि शूद्र गुरु असलेला कुणबी
जे त्या चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये त्यांच्या नवऱ्यानेच घेतलेला की गुरु केलायस काय तो ती बळीभद्र असा. तर ही ब्राह्मण असलेल्या स्त्रीनं तथाकथित खालच्या जातीतला कुणबी गुरु करणं ही इतकी डिकास्ट होण्याची परंपरा रचणारी स्त्री निर्माण झाली नसती. या सगळ्या होत्या म्हणून जिजाऊ आहेत, म्हणून अहिल्याबाई आहेत. या सगळ्यांनी कुटुंब सुधारणा केली म्हणून जिजाऊंनी स्त्रीकडे पाहताना आदराने पाहिलं पाहिजे, स्त्रीकडे पाहताना वासना विरहित नजरेनं पाहिलं पाहिजे. हा धडा शिवबांना दिला. त्यांनी राज्यकारभाराची प्रशासनाची सगळी शिकवण दिली. हे कोण सांगतो की स्त्रीचा आदर केला पाहिजे? ही शिकवण जिजाऊंकडे बघत शिवराय शिकले, जिजाऊंनी दिली. हे आपण जिजाऊंचं कार्य सांगताना सांगतच नाही. हे राज्यकर्ती स्त्री म्हणून त्यांना उभं केलंच पाहिजे. पण हे सक्षम मातृत्व आहे, हे सक्षम नेतृत्व आहे की जे आधी कुटुंबातून उभं राहिलं, त्याला लोकमान्यता मिळाली, मग राजमान्यता मिळाली. आधी राजमान्यता, मग लोकमान्यता, मग कुटुंबाची मान्यता. हे आत्ता चित्र दिसतंय आत्ताच्या राजकारणातलं. मी नावं घेत नाही कोणाचीच, मला नावं घेण्यात मादग्रस्त होण्यात काही इंटरेस्ट नाही. पण ही जी परंपरा आहे की या मुक्ता जना सोयरा बहिणा झाल्या म्हणून सावित्रीबाई फुले झाल्या, म्हणून जिजाऊ झाल्या, म्हणून अहिल्याबाई झाल्या, ही आपली परंपरा आहे की याच्यातून म्हणजे पिंडी ते ब्रह्मांडी असं आपण म्हणतो. ते पर्सनलीच पॉलिटिकल हे मुक्ताबाईंना आधी कळलंय, जनाबाईंना आधी कळलंय. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सीमांदी बुवांनी सांगितलं असं आपण म्हणत असू तर मग ह्या परंपरेत आपण वाढलो आणि आपण काय शाळेत फक्त पालख्या बघितल्या आणि चित्र केली का? आणि पुण्यात पालखीत कपाळावर गंध लावून हिंडलो का? का फुलं उधळली? असा तो भाग होतो ना. तर या परंपरेकडं आपण आजचे कोण आहोत, कसे आहोत, असेच का आहोत? हे महाराष्ट्राचं आणि मराठी भाषेचं वैशिष्ट्य काय आहे की जी अत्यंत भांडकुदळ लोकांची भाषा म्हणून 8व्या-9व्या शतकात म्हटले जाते. तर ही आपली आपली वादातून नवीन मूल्य निर्माण करण्याची, परंपरेला प्रश्न विचारण्याची, परंपरेची चिकित्सा करण्याची आणि परंपरेतून स्वतःची स्पेस, अवकाश शोधण्याची आणि त्यासाठी व्यक्त होणं, ही महाराष्ट्राची परंपरा आहे. ही जनाबाईंना कळली होती. त्यासाठी ती एक दलित समाजातली आई बापा विना जगणारी पोरकी पोर होती जी नामदेवांकडे आली आणि नामदेवांनी त्यांनी लिहून ठेवलंय की नामदेवांची मुलं, सुना, मुलं ही सगळी जण 14 आहेत आणि त्या 14 कुटुंबातल्या सदस्यांनंतर 15वी दासीजनी आहे. ती दासीजनी असणार हा त्या उत्पादन व्यवस्थेचा भाग आहे. आजच्या सारखं जात आणि व्यवसाय हा आधुनिकीकरणानंतरचा फारकत झालेला भाग आहे. आपण संतांना असं विचारू शकत नाही की तुम्ही जात्यांताची लढाई जी आधुनिक काळात फुल्यांनी लढली तशी तुम्ही का नाही लढली? तेव्हा व्यवसायाचं आणि उत्पादन व्यवस्थेचं ज्याचा पाया शेती हाच होता. त्यामुळं हा आपल्याला व्यवसाय आधुनिकीकरणानंतर जात आणि व्यवसायाची फारकत झाली. त्यामुळे हा प्रश्न आपण असा विचारायचं की त्यांनी पण शेवटी काय सांगितलं, शेवटी काय ते म्हणतात की ते ब्रह्माच्याच भाषेत बोलतात. पण अरे त्या बहिणाबाई शिवरकरांना देहूमध्ये वाळीत टाकण्याची परिस्थिती आलेली ना. 17व्या शतकामध्ये एक बाई वाळीत टाकण्याचा प्रसंगाला तोंड द्यायला तयार होती. इतकीच तिची प्रखर अशी समाज सुधारणेची निष्ठा आहे. ती आपण लक्षात घेणार आहोत की नाही? ती घेतली पाहिजे ना. परंपरा नीट समजून न घेतल्यामुळे परंपरा किती लोकशाही प्रधान आहे हे सांगितलंच गेलं नाहीये, त्याची चर्चाच केली गेली नाहीये. त्यामुळे मग आज जी आध्यात्मिक स्टंटबाजी चाललेली आहे, मग ती कीर्तनाच्या माध्यमातून असेल, कुठे कुठे वादग्रस्त वक्तव्य करणं आहे. आपणच आपली परंपरा खूप लवकर सोडली, तिच्याकडे पाठ फिरवली. म्हणून आपल्या परंपरेबद्दल कुणीही उठावं, काहीही बोलावं अशी परिस्थिती आपणच निर्माण केली. बरोबर.
हे लक्षात घेतलं. हे जे आहे की परंपरेबद्दल कुणी काही बोलावं आणि काही रुजवावं आणि ते रुजावं अशी काहीशी परिस्थिती आजूबाजूला दिसते. पण एक आहे की संतांनी अध्यात्माचं लोकशाहीकरण केलं असं जे दिसून येतं. हे अध्यात्माचं लोकशाहीकरण करण्यामध्ये याच्यातल्या मधल्या प्रोसेसमध्ये स्त्री हे केंद्रस्थानी म्हणजे या सगळ्या संत मंडळी हे होते. तर ही प्रोसेस कशी होती किंवा काय वाटतं? एक ही प्रोसेस बघताना ना आपल्याला म्हणजे पुन्हा याच्यावर जनाबाईंवर खूप साऱ्या कविता आहेत. काही चांगल्या आहेत, काही पुन्हा रोमॅन्टिक आहेत. आपण कवितेमध्ये दुःखाला सुद्धा रोमॅन्टिक करतो, हळवं करतो. दुःखाच्या मागची धगही समजून घेत नाही आणि दुःखाच्या मागचा प्रश्नही समजून घेत नाही. अशी धग आणि प्रश्न समजून न घेता अनेक फुलरे फुलवले जातात आणि त्याच्यावर बरंच काही होतं. त्या सगळ्या मी त्यांना ताई रंगारी भाऊरंगारी असंच म्हणते. तर त्या ताई रंगारी भाऊरंगारींबद्दल मला काही म्हणायचंच नाहीये. त्यांनी त्यांची चित्र रंगवत राहावं, लोकांनी ते ऐकवत राहावं. मुद्दा असा आहे की आपण जेव्हा हे वारकरी संप्रदायात का आणि त्याच्यानंतर मी रामदासी संप्रदायाकडे पण येणार आहे. वारकरी संप्रदायाचं मूळ जे ज्ञानेश्वरांनी मांडलेला चिद्विलासवाद आहे, शिव आणि शक्तीचं समावेशन, हे चिद्विलासवादामध्ये आणि अमृतानुभव व पुढे चांगदेव 65 आहे. किमान माहिती असलेल्यांना हे नक्की माहिती आहे, हे 2 शब्द ऐकलेले असणार आहेत आपण. तर त्यातलं शक्ती तत्व जे आहे ते शक्ती तत्व म्हणजे आता त्यात 2 प्रकारे सांगितलं जातं. अद्वैत तत्वज्ञानामध्ये माया आणि ब्रह्म असंही सांगितलं जातं आणि मायावादी मंडळींनी ज्ञानेश्वरीवर आक्रमण केलेलं असल्यामुळे ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश्वरांचा बराच ऱ्हास पण झालेला आहे. पण ह्या मायावादी मंडळींना आपण बाजूला ठेवूयात आणि मुळात ज्ञानेश्वर जे म्हणतात की ही शक्ती जी आहे ही शक्ती म्हणजे शिवाचंच दुसरं रूप आहे आणि त्या शक्तीला ज्ञान घेण्याचा अधिकार आहे. त्या शक्तीला निर्मिती, तर ती निर्मिती तत्व म्हणून ती स्वतंत्र आहेच आणि ती आहे, ती सद शक्ती आहे, तिच्यात सातत्य आहे, ज्ञानाचा अधिकार आहे, निर्मितीचा अधिकार आहे. हे शक्ती तत्व जेव्हा तुम्ही नाकारता, जे रामदासी संप्रदायामध्ये ब्रह्म आणि मायेच्या रूपाने की हे जग माईक आहे म्हणजे ते खोटंच आहे आणि ब्रह्माला अनेक रूपात व्यक्त व्हावं असं वाटलं म्हणून त्याच्यातून मायेची निर्मिती झाली आणि मग मायेतून हे जग निर्माण झालं. तर हा मायेचा पसारा आहे असं म्हणून ते शक्ती तत्व हे अद्वैत तत्वज्ञानामध्ये या पद्धतीनं मांडलं जातं. म्हणजे तुम्ही हे भौतिक जग नाकारता आणि त्यामुळे हे अद्वैत तत्वज्ञान बाजूला ठेवूयात आपण. अद्वैत तत्वज्ञानाला स्त्रीत्वाचा आणि शक्ती तत्वाचं जर जोड दिली तर मग आपल्याला तिथं समानतेचं, स्त्री पुरुष समानतेचं तत्व किंवा विचार उभाच करता येत नाही. पण वारकरी संप्रदायामध्ये ती चित शक्ती जी आहे ती सच्चित आनंदमय आहे आणि ती ज्ञानरूपी पण आहे, हा विचार मांडलेला आहे. हे शक्ती तत्व ज्ञानेश्वरांनी मांडलं तत्वज्ञानाच्या स्वरूपात. आता ज्ञानेश्वरांचे अभंग किंवा ज्ञानेश्वरी सुद्धा हे काय आहे, फक्त तत्वज्ञान मांडून चालत नाही. तत्वज्ञानाचं ॲप्लिकेशन, उपयोजन जे आहे समाज व्यवहारात, ते काय असतं, सर्वसामान्य माणसाला मी काय करू, आचरण मार्ग सांगावा लागतो. मग तो वारकरी संप्रदायाने आचरण धर्म हा खूप मोठ्या प्रमाणात सांगितलं. ते असं नाही आहे त्यांनी काय रचले अभंग, ते काय कॉपीज, कार्बन कॉपीच होती असं नाही आहे. सर्वसामान्य माणसाला कृतिशील होण्यासाठी, कार्यक्षम होण्यासाठी, समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्याची एक छोटी कृतीसुद्धा खूप महत्त्वाची होती. हे गांधीजींनी खूप छान ओळखलेलं होतं. म्हणून मिठाच्या सत्याग्रहामध्ये चिमूटभर मीठ उचलणं एवढंच त्यांनी सांगितलेलं होतं. ही शिकवण ही वारकरी संप्रदायाची आहे. कुठली, की तू उठता बसता कोणतंही काम करत असताना नामस्मरण केलंस तरीही तुझा नमस्कार, तुझी भक्ती ही त्या पांडुरंगाला पोचते आणि तो तुझा पांडुरंग हा तुझा आहे, तुझा व्यवसाय करणार आहे, तू जे काम करतोस ते तुझ्या बरोबरीचा आहे, तो तुझ्यासारखा आहे, तू नाही बोलवलंस तरी तुझ्या मदतीला आहे आणि तू जे काही बरं वाईट करतो त्याचा तो साक्षीदार आहे. आणि म्हणून तू प्रत्येक काम प्रामाणिकपणे केलं पाहिजे.
तू कर्तव्य बुद्धीने केलं पाहिजे. ती कर्तव्य कठोरता तुझ्यामध्ये असली पाहिजे. ही कर्तव्य कठोरता शिवाजी महाराजांच्या मावळ्यांमध्ये होती. असा तो भक्ती आणि शक्तीचा संयोग आहे. बरोबर. तर त्यामुळं ही भक्ती स्त्रीत्वाचा हा अर्थ, हा जो चित्शक्तीचा, की ज्ञानयुक्त आहे, कृतिशील आहे, क्रिया करण्याचं स्वतंत्र म्हणजे घडवण्याचं स्वातंत्र्य आहे, आणि जी आनंदमय आहे, जी पुरुषामधून निर्माण झालेली, पुरुषाच्या बरोबरीची आहे, ही मांडली. ज्ञानेश्वर महाराज तिथं थांबले नाहीत. सगळे संत वारकरी संप्रदायातले, हे फक्त आणि फक्त वारकरी संप्रदायातच दिसतं. तुम्हाला महानुभाव संप्रदायामध्ये स्त्री होऊन काव्यरचना करणारे संत दिसत नाहीत. हे रामदासी संप्रदायात सुद्धा दिसत नाही. विराण्या रचताना सगळे संत पुरुष स्त्री भूमिकेत जातात, जेंडरलेस होतात, आणि स्त्रीच्या नजरेतून भक्ती काय ही सांगतात. ती पहिलं तो काऊ कोकत आहे. आपण असं बघितलं पाहिजे. बरोबर. विठू माऊली होते. माऊलीच्या रूपात मला माझा देव हा प्रस्थापित करावासा वाटतो. हा भाग नाही का लक्षात घ्यायचा. मला असं वाटतं की हे माऊली रूप असणं हेही महानुभाव संप्रदायात किंवा इतर कुठल्याही भक्ती संप्रदायामध्ये आपला संस्थापक पुरुष किंवा आपला कल्चरल हिरो हा आईच्या रूपात प्रस्थापित करणं हे इतर कुठल्या भक्ती संप्रदायामध्ये झालंय. जैविक नातं जोडणं हे इतर कुठल्या भक्ती संप्रदायामध्ये झालंय. हे फक्त आणि फक्त वारकरी संप्रदायात झालंय. म्हणून तो 700 वर्ष टिकलाय. त्या रूपात बघावंसं वाटतं. आणि माझा देव माझ्यासारखा असेल. जेव्हा करोनाच्या काळामध्ये वारी होणार नाही, ती परंपरा खंडित होणार हे दिसत होतं सगळ्या परिस्थितीमुळे, आणि तेव्हा म्हणजे सगळ्या वारकऱ्यांना सांगितलं जात होतं, समजावलं जात होतं. आणि त्या कोकणातली एक कोळी नाही, साधी सामान्य माणूस हा समाजातली नीतिमत्ता, समतेचं मूल्य सामान्य माणूस टिकवत असतो. राजकीय नेते, धर्म गुरु, काय पंथाचे कोणी असतील नेतृत्व, ते नाही टिकवत सर्वसामान्य माणूस. ती बाई असं म्हणाली की मी नाही, नको आपण वारीला जायला. मी गेले तर माझ्या विठू माऊलीला करोना होईल म्हणून मी जात नाही. हे जे शहाणपण आहे हे परंपरेनं दिलेलं शहाणपण आहे. हे फक्त महाराष्ट्रात वारकरी संप्रदायात होतं. हे लक्षात न घेता आपण ज्ञानेश्वरांनाच आपल्या उंचीचं करायला लागलो किंवा ज्ञानेश्वरांनाच आपण परंपरेचे भाट मानायला लागलो, तर मग आपल्याला असंच वाटणार त्यांनी काय नवीन केलं. हे लक्षात घेतलं पाहिजे. तर इथं आहे. आणि सगळ्यात वारकरी संप्रदायामध्ये झालं काय की स्त्री कुठे आहे. वारकरी संप्रदायाने वारीचे ज्या 3 वाऱ्या आहेत, एक आषाढी कार्तिकी आहे, माघी आहे, चैत्रातली आहे. या वारीमध्ये, त्या आषाढी आणि कार्तिकीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात इतके दिवस घरदार सोडून फक्त भक्ती करणे आणि एका मोठ्या जनसमुदायात तुम्ही त्या सागराचा बिंदू होणे, तुम्ही वेगळे उरतच नाही. हा स्त्रियांना मुख्य प्रवाहात आणण्याचाच प्रयत्न आहे की हा तिला ती स्पेस देणं आहे, तिला त्या सगळ्या व्यापतापापासून दूर घेऊन जाणं आहे. आता याच्यात एक गंमत कशी आहे सांगू का वारकरी संप्रदायाची, की तुम्ही तुकाराम महाराजांचा एक खूप छान अभंग आहे, आवाज आलेली पंढरपूर आणि वेशीपासून येते घरा आली घरा. हा मोह नाही सुटत अशी पण कोणीतरी स्त्री आहे. हे इतकं समतोल दृष्टीने आणि माणसांच्या मर्यादांवर सुद्धा इतक्या मायेनं प्रेमानं पाहणारा दुसरी संत परंपरा तुम्हाला दिसत नाही. आणि म्हणून वारकरी संतांनी माणसाच्या उन्नत होण्यावर जितकं प्रेम केलं तितकंच माणसाच्या रासशील होण्यावरही प्रयत्न केलं. की तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे की एक संन्यासी आहे, ब्रह्मचर्य घेतलेलं आहे आणि हे ब्रह्मचर्य त्याला पेललं नाही आणि त्याच्यामध्ये तो सगळ्या रती
भावना किंवा शृंगार रसाच्या किंवा विकार किंवा आपण कामप्रेरणा म्हणूया, विकार तरी कशाला म्हणायचं, त्या उफाळून आल्या आणि त्या आल्या आणि त्याचा अधप्पात झाला आणि तो संन्यासी गाढवाला झोंबायला लागला, हे तुकोबा दाखवतात. ही माणसाच्या अधपतनावर किंवा माणसाच्या मर्यादांवर इतकी माया करणारा दुसरा भक्ती संप्रदाय नाही. ही मला वाटतं महाराष्ट्राची, मराठी भाषेची ही परंपरा आहे आणि म्हणून ती टिकू नये. म्हणजे माणसाच्या चांगुलपणावर कुणीही प्रेम करेल, बरोबर, पण माणसाच्या मर्यादांवर इतक्या प्रेमाने त्याला समजून घेणारं कोण आहे? ती ज्ञानेश्वर माऊली आहे, ते एकनाथ महाराज आहेत, ते तुकोबा आहेत. आणि त्या मर्यादांवर इतकं परखड भाष्य करणारं, शिव्या घालणारं, म्हणजे आज मेघना पेठेसारख्या लेखिकेने शिव्यांचा वापर केला तर आपण तिला बोल्ड लिहिणारी लेखिका म्हणतो, पण त्याच्या कितीतरी आधी 14व्या शतकात जनाबाईंनी अरे विठ्या मूळ मायेच्या कार्ट्या म्हणून ठेवलंय, तुझं मड गेलं हेही म्हणून झालंय, कुठं बघतो आपण? तर असं ते आपलं करंटेपण आहे. हे आपण आपल्या परंपरेकडे नीट पाहिलं पाहिजे, बरोबर आहे, बारकाईनं पाहिलं पाहिजे. आणि जसं आपण म्हणतो की या परंपरेकडे नीट पाहायला हवं, पण ही जी काही कल्चर आता सुरू आहे, कॉर्पोरेट, सकाळी 10 ते संध्याकाळी 5, 10च्या आधी 5 नंतर, या सगळ्या गोष्टी, म्हणजे पुण्यात पालख्या आल्या की नटून थटून तिथं जाऊन फोटोशूट होणारी किंवा इंस्टाग्राम त्यावेळी असं भरभरीत दिसतं आपल्याला सगळ्यांना, पण या सगळ्यामध्ये किमान एखादं पान वाचावं असं वाटू नये अशी परिस्थिती का निर्माण झाली आहे? म्हणजे हे काय नेमकं वाटतं? एक काय झालं, आपण 75 नंतर स्त्रीवादाची लाट आली, आपण स्त्रीवादी जाणीवा स्वीकारल्या, संघर्ष ती गरज होती. पण हे करताना आपण जे बघतो की ही अध्यात्म म्हणजे साधारण 60 नंतर करण्याचं काम आहे असं वाटतं. त्यानंतर दुसरी गोष्ट की ही सगळी परंपरा म्हणजे बुरसटलेले विचार आहेत. हे काय, हा गावंढळपणा आहे. आणि दुसरीकडे परंपरेचा प्रचंड अभिमान आहे, म्हणजे त्यांना देवच करून टाकायचं, मग पुढे प्रश्नही विचारायचे नाहीत, ते काय म्हणतात हे समजूनही घ्यायचं नाही. किंवा असं म्हणायचं की माझ्या परंपरेत हे सगळं आहे, हे सगळं आहे, हे सगळं आहे. म्हणजे आपण गार्गी मैत्रीचा जितका उदो केला तितकं निम्म तरी नाव आपण मुक्ताबाई जनाबाईचं घेतलं का? हा माझा परंपरा प्रिय मंडळींना प्रश्न आहे की जी 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 बाई आपल्या भावाला संत जळणे व्हावे जग बोलणे सोसावे ह्या उपदेश करतीये, ही घडून गेलेली आहे, ही काही या काही कल्पना रम्य कथा नाही आहेत, या समाजात घडलेली हाडामासाची माणसं आहेत. तर आपण तेवढा तरी जयघोष केला का जनाबाईंचा, मुक्ताबाईंचा, बहिणाबाईंचा? नाहीच केला ना. म्हणजे आपल्याला थेट जात्यावर बसणारी ओव्या गाणारी बाई ही खूप प्रगत वाटायला लागते. त्याच्या आधी आपण गार्गी मैत्रीकडे जातो, इथं जगलेल्या, संघर्ष केलेल्या, स्वतःचं सर्वस्व पणाला लावलेल्या ज्या बायका आहेत यांना कुठे बघतोय आपण? यांना कुठे आपण सांगितलं? हे सांगितलंच गेलेलं नाहीये ना, हे बोललंच गेलेलं नाहीये. कथा कादंबऱ्या रचताना अलीकडं रचलं गेलंय, ह्याच्या आधी नाही झालेलं हे. आपण अत्यंत सुरक्षित पद्धतीनं या परंपरेकडे बघतो आणि त्यामुळं आपण जे आपल्याला कुठल्या मुळात आपल्याला संघर्ष करणारी स्त्री बघायची आहे का? आपल्याला पुरुषाच्या बरोबर त्याच्याशी भांडणारी, बरचड होणारी स्त्री नाही, त्याच्या बरोबरीने त्याच्याशी ज्ञानव्यवहार करणारी स्त्री आपल्याला बघायची का, ऐकायची का, सांगायची का? ती सांगायचीही नाहीये, ती ऐकायचीही नाहीये. असं सातत्यानं घडल्यामुळे बरोबर मग आपल्याला वारी आल्यानंतर खणाची साडी नेसणं, टिळे लावणं हे महत्वाचं वाटतं. पण आता त्यातल्या त्यात बरी गोष्ट अशी होतीये की कॉर्पोरेट क्षेत्रातले खूप सारे तरुण वारीत सहभागी होत आहेत. हा त्यातला एक सकारात्मक परिणाम आहे. त्यातले सगळे इतक्या खोल जात असतील का शंका आहे. म्हणजे आपल्याला काय होतं सांगू का, आपण इव्हेंट बाजीत खूप अडकलोय. वारी हा काही इव्हेंट नाहीये, वारी हा संस्कार आहे, वारी ही परंपरा आहे आणि वारी हे आत्मभान आहे.
बरोबर. आणि वारी हा महाराष्ट्राचा श्वास आहे. क्या बात. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हम्म. आपण काय करतो, वारीवर आधारित ज्याचा त्याचा विठ्ठल करतो. त्याच्यात काय होतं, आत्ताच्या जी जागतिकीकरणानंतरचा मनोरंजन व्यापार आलेला आहे, व्यवसाय म्हणजे एक इंडस्ट्री आलेली आहे, तिला म्हणजे आपण जागतिकीकरणानंतर साहित्य संस्कृती व्यवहार हा सुद्धा एक कमोडिटी झाली ना त्याची, की तो कार्यक्रम सादर करायचा, त्याचे प्रेक्षक बघायचे, त्याचं औचित्य बघायचं, त्याचे व्ह्यूज मिळवायचे, त्याचे प्रेक्षक मिळवायचे. मग आपण ज्याचा त्याचा विठ्ठल सांगायला लागलो. मग आपण ते सगळं घालून, तसं कपडे घालून पोज घेऊन आपण बोलायला लागलो. मूल्य कुठे शोधतोय आपण? मूल्य नाही शोधत आहे. बरोबर आहे. तर त्यामुळं आपण अभिवाचन करतो, त्याचे कार्यक्रम करतो, त्याची गाणी करतो, हे सगळं करतो. आपल्याला समाधान असतं की आपण हे सगळं जिवंत ठेवलं, पण आपण त्याच्या तळातल्या मूल्यांशी अजिबात विचार करत नाही. आपण त्याचं एक रोमॅन्टिक चित्र तयार करतो, हळवं चित्र तयार करतो, रडतो, त्याच्यावर डोलतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो संप्रदायालाच कळलेला नाही, एक मोठा प्रेक्षक वर्ग आहे की जो माझा रिच आहे. तो रिचसाठी आज आपण संप्रदायाचे कार्यक्रम करतो, संतांची गाणी घेतो. तर हे संतांचं व्यापारीकरण हेही अनेक वर्ष झालेलं आहे, होतंय. ज्यांनी संतांच्या लोकसंग्रहाचं मार्केटिंग केलं अशी ओशन सारखी मंडळी आहेत, हरे रामा हरे कृष्ण सारखी आहेत, अनेक आहेत. शिबिरं भरवणारी आहेत लोणावळ्यात की ज्यांना ती लोकसंग्रह पेलला नाही आणि मग आत्महत्या करण्याची वेळ आली. कारण तुम्ही लोकसंग्रहाचं बाजारीकरण केलं, व्यावसायिकता आणली आणि त्या व्यावसायिकतेतून शिबिरं, ध्यान, धारणा, संस्कार वर्ग सगळं सुरू केलं. पण लोकसंग्रहाचं समाज विधायक काही करणं आहे हे आपण केलं नाही. आणि त्यामुळे आपण लोकसंग्रह हे तत्व घेऊन अनेक मार्केट फोर्स आज तयार झालेत, त्यांची स्वतंत्र पॉलिटिकल एजन्सीज आता तयार झाल्यात. नाही, मी त्याला पॉलिटिकल एजन्सीच म्हणते. काही सॉफ्ट आहेत, काही उघड आहेत, काही असे अंतर्गत झरे असतात तसे असतात. आणि त्या झऱ्यांना पुढे न्यायला मग स्त्रिया बऱ्या पडतात, म्हणून मग त्याच्या वाहक स्त्रिया होतात असंही दिसेल. तर हे आजचं मूळ तत्व जे आहे की वारकरी संप्रदायाने लोकसंग्रह आणि लोकसंग्रहातून पुनर्रचना करणं समाजाची, जी लोकशाहीवर आधारित असते, हे लक्षात न घेता फक्त लोकसंग्रह केला आणि मठ तयार केले, फक्त उत्सव तयार केले, त्यातनं एन्जॉयमेंट केली. म्हणजे वारकरी संप्रदायातलं नाचणं आणि गाणं घेऊन हरे रामा हरे कृष्ण झालं. बरोबर. वारकरी संप्रदायातल्या चिदविलासवाद घेऊन चिदविलासवादाचं मूल्य भ्रष्ट करून रजनीश उभे राहिले. हे आपण हे काठ आहे ना, हा परंपरेच्या ही प्रसरणाच्या व्यवस्थेतून, केंद्रापासून, विचारांपासून जेव्हा एक खोटी अशी प्रसरणाची यंत्रणा तयार होती की जी यंत्रणा प्रसरणाचा केंद्रबिंदूला भ्रष्ट करत असते, ही यंत्रणा तयार होती. आणि मग वारकरी संप्रदायाच्या केंद्रापासून पदच्युत झालेली, केंद्रापासून स्थानभ्रष्ट झालेली, परिघावरची ही सगळी मंडळी तयार झालेली आहेत. आणि ज्यांनी आता अध्यात्माचा व्यापार सुरू केलेला आहे. यूट्यूबमधली कीर्तनं ही त्या व्यापाराचाच एक भाग आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे परंपरा डोळसपणे पाहिलं पाहिजे. माझी खूप मतं कदाचित पटणार नाहीत, पण हे आहे. आणि या सगळ्या आध्यात्मिक सांस्कृतिक वातावरणामध्ये आपण आहोत. आणि मग आपण त्या परंपरेचे पाईक होतोय, तर आपण परंपरेचे व्यावसायिक पाईक होतोय का, हा प्रश्न विचारला गेला पाहिजे. आणि हे व्यावसायिक टिळेवाले परंपरावादी आहेत, हेही लक्षात घेतलं पाहिजे. खूप आधी चोखोबांनी जो प्रश्न विचारलेला होता, काय भुललास वरलिया रंगा, तर हे वरलिया रंगोटीतून पॉलिटिकल एजन्सी तयार होणे इथपर्यंत आपण प्रवास केलाय. आज घडीला
त्याची अनेक रूपं आपल्याला दिसतात. हम्म. तर असा तो लोकसंग्रहाचं व्यावसायीकरण आज होत आहे. बरोबर. पण ह्या बोलण्यामध्ये एक विचार हरवतोय, म्हणजे विचार करण्याची वाटच नाही सापडत आहे त्याच्यामध्ये. मग काही ठिकाणी जायचं, शांतपणे हम्म. बसायचं, डोळे झाकायचे आणि मग डोळे झाकताना डोकंही झाकायचं, हं. अशी याचं काही नियोजन असेल का, किंवा याचं पुढे काय होणार नाही, नेमकं? काय होतंय सांगू का याचं, म्हणजे मी विचार करते तो असा आहे की आज आपला नात्यांमधला संवाद हरवलाय. हम्म. मला यशस्वी होण्याचा खूप मोठा ताण आहे हम्म. सगळ्या क्षेत्रात, सगळ्या वयोगटामध्ये. हम्म. हां, त्यानंतर मी समाधानी, आनंदी दिसलो पाहिजे याचाही ताण आहे. म्हणजे आपण जे पोस्ट टाकतो, हम्म. आपण ज्या रील तयार करतो, जे करतात ते, हम्म. की जे नसतं ते दाखवण्याचा प्रयत्न करतो, त्याचा एक वेगळा ताण आहे आपल्याला. बरोबर आहे. आणि आपल्याला एक वेगळी अशाश्वत अशी परिस्थिती आहे. म्हणजे माझ्या हेल्थ इश्यूज आहेत, आरोग्याच्या दृष्टीनंही मी खूप, म्हणजे समाजातले सगळे हो, जण हो, हो. खूप चांगलं आरोग्य आहे का, तर नाही. मी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे. हो. मला बीपीची गोळी, शुगर हे हम्म. काहीतरी लागलेलं असतं. हम्म. हां, हेही असतं. म्हणजे त्या आघाडीवर माझं हेल्थ वाईज, आरोग्याच्या आघाडीवर अस्थिरता आहे, हम्म. मनाच्या आघाडीवर अस्थिरता आहे. हम्म. लौकिक व्यवहारामध्ये मी सुंदर दिसण्याचा, मी यशस्वी दिसण्याचा एक ताण आहे. हम्म. मी श्रीमंत होण्याचा ताण आहे. बरोबर आहे. मी गोंडस दिसण्याचा ताण आहे. हम्म. मी गोड बोलण्याचा ताण आहे. हम्म. ह्या सगळ्या ताणात आपण तो मी नव्हेच असेच उरतो ना. बरोबर आहे. हां, आपण म्हणजे लोकांना दाखवतो ती जे गदिमांच्या गाण्यातली जी ओळ आहे की प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट. हम्म. बरोबर त्याच्या व्यत्यास आहे, प्रत्यक्षाहून प्रतिमा हलकट, अशी समाज माध्यमातली परिस्थिती आहे आपली सगळ्यांची. आपण जे दाखवतो ते ह्याचा ताण येतोय. आणि मग हा ताण आपल्याला झेपत नाहीये, पेलत नाहीये. खऱ्या गोष्टींच्या मुळाशी मला जायचंच नाहीये. त्याच्यावर जशी शेंदुराचे लेप, तसे आपण लेप चढवतोय. आणि त्या लेप चढवण्याचा एक भाग म्हणजे आध्यात्मिक क्रॅश कोर्स आहे. मग लोणावळ्याचं शिबिर असेल, विपश्यना असेल, तेवढे 10 दिवस 15 दिवस तुम्ही शांत असता. परत आल्यावर काय? परत आल्यावर तसेच होता. तुम्ही रेकी, हिलिंग याचं एवढं पेव का फुटलंय? एवढे तुम्हाला पहाटे रामदेव बाबा आठवतात आणि दिवसानंतर आपण एकमेकांचा खून करण्याच्या आसपासची वाक्य बोलत असतो. बरोबर आहे. मनोमन खून करत असतो. मन तिथंच आहे. खरं. तिथं काही साफसफाई झालेलीच नाहीये, तिथं जायचंच नाहीये. बरोबर आहे. मग हे सगळे आपण जसं वार्षिक ट्रिप करतो, पर्यटन, तशी ती क्रॅश कोर्स आहे किंवा टुरिझम आहे. ते स्पिरिच्युअल टुरिझम आहे. वारी हे काय स्पिरिच्युअल टुरिझम नाहीये. खऱ्या प्रश्नांना झगडणं आहे, खऱ्या गोष्टी डोळे उघडे ठेवून बघणं आहे. बरोबर आहे. समाजात मिसळणं आहे. बरोबर. आपण आठवडाचं काय म्हणजे काय कोणाकोणाची गादी असती, कीर्तन वर्ग असतो, सगळ्या गोष्टी असतात. तर त्या मला असं वाटतं की आपण जसं आज पोळी भाजी खाऊन कंटाळा आलाय, उद्या आज जरा हॉटेलमध्ये वेगळ्या चवीचं पनीर भुर्जी खाऊयात, या पद्धतीनं आपण अध्यात्माला आणलंय तिथं. आणि आपण त्याचं स्पिरिच्युअल टुरिझम, हे पण धंदेच आहेत. परत हा व्यवसायच सुरू झालेला आहे. तो व्यवसाय आहे. मग तिथले बाबा बुवा एक चॅनल काढतात आस्थासारखं. ते भरभरून दिवसभर काळ्या कपड्यात, कुठल्या कुठल्या रंगाच्या कपड्यात, पांढऱ्या साड्या नेसून, रुद्राक्षाच्या माळा घालून असं सगळं चाललंय. हे बरं वाटतंय. मालिकांपेक्षा कधी कधी मला शांत हे बरं वाटतं. इतकाच तो फरक आहे. आता आपण या पद्धतीनं इथं आपण त्या आपल्या परंपरेचा अशा पद्धतीने एक व्यावसायिक रूप तिला दिलंय आणि त्यालाच आपण मनशांती म्हणतोय. बरोबर. की ती अजिबातच मनशांती नाही. हे लक्षात घेतलं पाहिजे. हे घडतंय आपल्या अवतीभोवती, आपल्या घरामध्ये. कधी कधी त्यातले एजंट म्हणून आपण असतो. सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे ते तिकडं लोक ते करतायत आणि मला काही माहित नाही, मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली, असं नाही करता येणार. हे लक्षात घेतलं पाहिजे. बरोबर आहे. या सगळ्यामध्ये असं एक म्हटलं जातं की बाबा जे काही मनोरंजक सांगतायत त्यांना व्ह्यूवरशिप आहे, जे रंजक सांगतायत त्यांना आहे, किंवा जे बाबा गुंग ठेवतायत त्यांना आहे.
या सगळ्यामध्ये खरं सांगणारी माणसं काही आहेत का? एक अशी एक पिढी आहे किंवा अशी एक मंडळ आहे की जी खरं सांगते, परिवर्तनाचं सांगत राहते, पण त्यांना व्ह्युअरशिप जास्त मिळत नाहीये किंवा त्यांचा रीच तेवढाही होत नाहीये. प्रक्रिया चुकतीये, पद्धत चुकतीये की नेमकं काय, म्हणजे काय होतंय या सगळ्यात, म्हणजे तुमचं मत काय आहे? नाही. आता खरं सांगणारे जे आहेत म्हणजे अभय टिळक आहेत की ज्यांनी लगावबत्तीला मी गेले माझ्या आधी त्यांनी केलेलं होतं, तर त्यालाही व्ह्युअरशिप प्रचंड चांगली मिळाली की ती तळमळ. आणि मुळात ते वारकरी कीर्तनकार आहेत, त्यामुळं ती समाजाशी बोलण्यातून थेट भिडणं, बरोबर हे केलं पाहिजे ना. अगदी ते न भिडता तुम्ही कीर्तनाचा कॉमेडी शो केल्यासारखं बोललं तर कसं चालेल, कसं चालेल. बरोबर, हा एक भाग आहे. आणि दुसरी गोष्ट, नाही आता सदानंद मोरेंच्या महाराष्ट्र मंथनचा प्रचंड लाखाच्या पुढे आहे, त्यामुळं ते हे जे सांगणारे आहेत ना, लोकांना सकस ज्ञानच हवं असतं, पण तुम्ही इतकं पाणी मिसळलेलं दूध देता की पाणी जर दुधाचीच चर्चा जास्त होती, बरोबर, आणि सकस दूध पचत नाही, अगदीच अशी गोष्ट होती. बरोबर आहे. त्यामुळं एक तर त्याचं जे आहे जे करतात त्यांनी तो सुवर्णमध्य साधला पाहिजे, हा एक भाग आहे. पण हे नक्की आहे की आवाज मोठा गुणाचा आहे, बरोबर, आवाज मोठा गुणाचा आहे. सातत्यानं कानावर काय पडतंय, तेच पडतंय जे सगळं वारकरी संप्रदायात एकमेकांना म्हणजे खरं म्हणजे ती आहे बरं का परंपरेत की ज्ञानेश्वर महाराज नामदेवांना म्हणतात की म्हणजे ते तू माझा मित्र सखा सगळं आहे आणि तुझ्याकडून मला सगुण भक्ती जाणून घ्यायची म्हणून तीर्थयात्रा आपण एकत्र करू. ही कॉम्प्लिमेंट देण्याची किती उच्च पद्धत आहे. बरोबर. इकडे नामदेव महाराज म्हणतात की एकतरी ओवी अनुभवावी. ही आहे परंपरा की एकमेकांना खुल्या दिल्यानं स्वीकारणं. आपण काय केलं, आपण म्हणायला लागलो ज्ञानेश्वर श्रेष्ठ आहेत का नामदेव श्रेष्ठ आहेत. बरोबर आहे, अगदीच. हा काय करंटेपणा आहे, किंवा हे आमच्या जातीचे, हे माझ्या जातीचं आहे. तर मग यांनी कुरगोडी करण्यासाठीच नामदेवांना खाली दाखवण्यासाठी नामदेव कसे बावळट बोळे भक्त होते म्हणून मुक्ताबाईंनी त्यांना झापलं बरं का, म्हणून केलंय. ते गर्वहरण आहे. कितीतरी गाथांमध्ये आहे की नामदेवांचे गर्वहरण नाहीये तो. एक आई पोटतिडकीने आपल्या पोराशी बोलते ना की तू असा वाया जाऊ नकोस, या विठ्ठलाच्या भक्तीच्या प्रेमात तू अडकलायस, हे प्रेमाचं झापड जरा बाजूला सार आणि तुझी भक्ती समाजामध्ये समाज प्रवाहामध्ये विसर्जित होऊ देत, याच्यासाठी ती धडपड आहे. पण आम्ही अभ्यासकांनी, जे कोणी अभ्यासक होते त्यांनी त्याला मुक्ताबाईंनी नामदेवांचं केलेलं गर्वहरण आहे हे म्हणलं. मग पुढचे लोक म्हणले की नाही, नामदेव काय इतका वेडा होता की काय, तो भक्तश्रेष्ठ नामदेव होता. हे ज्ञानेश्वरांना माहिती होतं, हे ज्ञानेश्वरांना माहित नव्हतं का. ज्ञानोबा तुकोबा ही परंपरा आहे, बरोबर आहे. हे लक्षात घ्यायला पाहिजे ना. तर अशी कॉम्प्लिमेंट देण्याची परंपरा सोडून आपण हा श्रेष्ठ का तो श्रेष्ठ हे म्हणतो, त्याच्यासाठी ते सिद्ध करत बसतो. तर मग हे केल्यामुळं काय होतं, तुमचा आवाज तुम्हीच खाली घालवता ना, तुम्हीच तुमचे पाय कापून टाकता, उंची खुजे होत जातात. तर मग काय होणार आहे, मग दुसरे आवाजच मोठे होणार आहेत. यालाही खूप मोठी परंपरा आहे. हे काय आज घडतंय असं नाहीये. बरोबर. जोग महाराजांची शाळा सुरू झाली ना कीर्तनाची, तिथपासून आहे. आता त्याचं विस्तारित आणि मग समाज माध्यमांच्या आधारित असलेलं मोठं रूप दिसतं. अगदीच. एक खूप मोठं असं आहे. या सगळ्यामध्ये आता तुम्ही समीक्षक म्हणूनही अभ्यास करताय, अभ्यासक म्हणून या सगळ्या गोष्टी, पण त्याच्या पलीकडे तुमच्यात एक संत साहित्याचा रसिक आहे. तर या सगळ्यामध्ये असं काय आहे की जे भावलं आणि असं वाटलं की आता या सगळ्या प्रोसेसमध्ये अभ्यास का होईना, समीक्षा का होईना, पण या सगळ्या वर्तुळात आपण राहायला हवं, तर असं वाटण्याची म्हणून एक गोष्ट असेल तुमची, तर ती काय होती किंवा काय ती सांगू का. मी म्हणते की मी नेहमी म्हणते ना, अलीकडे जास्त म्हणते की लाडकी बहीण योजना ही साहित्याच्या क्षेत्रात जास्त आहे. तिथं 2 कारणांनी समाधान असतं. जे दादा आहेत, लाडके दादा पण आहेत साहित्य, संस्कृती, कला व्यवहारामध्ये, त्यातले बहुतेक लाडके दादा हे संयोजक, आयोजक, सत्ताधारी झालेले असतात. ते बायकांना संधी देणारे असतात.
ते दादा आहेत, त्यांचे मित्र सखे पण आहेत. तर त्याच्यामध्ये काय होतं सांगू का, की तुम्ही अभ्यासक असता पण तुम्ही लाडकी बहीण नसता. त्यामुळे खूप ठिकाणी अभ्यास असूनही संधी नाकारली जाते. कारण खूप असतात. खूप काम केलं म्हणून आता तू संपादक होऊ नकोस, ह्यावेळी तू संपादक व्हायचं नाही, कारण मागच्या वेळी तू 3 लेख लिहिलेत, संपादक झालीस, आता नको होऊ, असं म्हणणारे पण मंडळी आहेत. हा माझ्या गावचा आहे, ही माझ्या भावाची बहीण आहे, मी माझ्या वडिलांची आणि त्याची जास्त मैत्री होती म्हणून संधी देणार, असे पण आहेत. अशी सगळे अनुभव मी 2099 साली मी आकाशवाणीवर विजयाबाईंचं पहिलं विजयाबाईंवर रूपक लिहिलं आणि त्याच्यानंतर मग पुढं 99 ते 2026 मध्ये अशा लाडक्या बहिणी पण भरपूर मी पाहिलेल्या आहेत. त्यांचे लाडके दादा पण मी खूप पाहिलेले आहेत. ह्या सगळ्या स्थितीमध्ये आपण एक काहीतरी म्हणत असतो, अभ्यास करत असतो. ह्याची जाण असणारी मोजकी अपवादात्मक मंडळी पण आहेत. बरोबर. ती आपल्याला काम कर सांगतात, सन्मानाने सांगतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक नवी वाट पण दिसते. हा एक भाग आहे. पण ह्या सगळ्या लाडकी बहीण योजनेनंतर उरलेल्या ह्याच्यामध्ये आपल्याला स्वतःला प्रश्न विचारावा लागतो की तू नेमकी कोण आहेस, बरोबर, तू काय करतेस. हे स्वतःला घडवताना, समजवताना आम्हाला जनाबाई दिसतात, मला सोयराबाई दिसते, मला बहिणाबाई दिसते. म्हणून मला जर या समाजात, या व्यवहारात उभं राहायचं असेल, मग ते घरी पण असू देत. मी असं नाही म्हणत की घरी सगळं छान असतं. कुठल्याच बाईला तिला काय हवं हे करताना आधी घरी संघर्ष करावा लागतो. ती तिची आर्त मागणी आहे हे घरच्यांना पटवून द्यावं लागतं. नाही पटलं तर तरीही झगडत चालू ठेवावं लागतं. हे सगळं करताना एक आपल्याला पाठिंबा लागतो, पाठबळ लागतं मूल्यांचं. ते पाठबळ मला जनाबाईमध्ये मिळतं, मुक्ताबाईमध्ये मिळतं, बहिणाबाईमध्ये मिळतं. म्हणून मी असं म्हणते की आजच्या, म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे की माझं बोट या सगळ्या स्त्रियांच्या हातामध्ये घट्ट धरलेलं आहे आणि त्या मला चालवतात, त्या माझ्याशी बोलतात. हे त्यांचं माझ्यावरचं ऋण आहे आणि त्या मला सांत्वना सुद्धा देतात की झाले तुझ्यावर अन्याय, नाही समजलं, नाही समजून घेतला तुझा अभ्यास, हरकत नाही, हे करत राहावं लागणार आहे, हे करावंच लागतं. आम्हीही यातून गेलो तर तुझी काय कथा. हा संघर्ष आहे, हा अखंड आहे. या एका महत्वाच्या कारणासाठी मला या सगळ्या संत स्त्रिया ज्या आहेत, त्या संत म्हणून नाहीत, त्या माझ्या बहिणी आहेत, त्या माझ्या आया आहेत. आणि इतक्या समृद्ध आया एक नव्हे, अनेक माता आपल्याला मिळत जाणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळं माझ्यासाठी मुक्ताबाई, जनाबाई हा कवितेचा विषय होऊ शकत नाही. हा माझ्या मूल्यांचा, धारणेचा, जगण्याचा आणि संघर्ष करत टिकून राहण्याचा, तगण्याचा, ते माझ्या हातात पडलेलं निवडुंग आहे की जे सगळ्या वाळवंटामध्ये पुन्हा एकदा उभं राहण्याची ताकद देतं. हा माझा दृष्टिकोन आहे या सगळ्यांकडे बघण्याचा. तर त्यामुळे या मला माझ्या श्वासा इतक्या महत्त्वाच्या वाटतात किंवा त्या माझ्या श्वास आहेत असं मला वाटतं. मस्त. हे तुम्हाला समजलेलं हे जे काय आहे किंवा तुम्हाला भावलेलं आहे, तुमची रसिकत्व आहे. मी पुन्हा पहिल्या मुद्द्याकडे जातो जिथं तुम्ही असं म्हणाला होता की माझ्या विद्यार्थ्यांनी विचारलं की आम्ही हे का वाचायचं. माझी एक ताई आहे जी कॉर्पोरेट क्षेत्रात कामाला आहे आणि IT क्षेत्रात काम करत असताना मग ती सातत्यानं काम करत राहते. एक ताई आहे जी स्पर्धा परीक्षा करते, एक ताई आहे ती शिकते, एक ताई आहे ती दररोज घरकाम करते. या सगळ्यांच्या मध्ये एक भावना असते बऱ्याचदा, आम्हाला काय घेणं देणं आहे ते संत साहित्याचं, आम्ही का तिकडे जावं, आम्हाला काय मिळणार आहे त्यातून. तर तुम्ही काय सांगाल त्यांना की काय मिळणार आहे या सगळ्यातून. मी सगळ्याच म्हणजे स्त्रियांना हे सांगेन, आपण स्त्री आहोत म्हणून एक न्यूनगंड असतो. हा न्यूनगंड न बाळगता ज्या बायका धाडसाने
समाजात वावरल्या, हम्म. संघर्ष केला, हम्म. हे स्त्रीत्वाचं अवडंबरही माजवलं नाही त्यांनी. हम्म. आत्ता आपल्याला असं दिसतं की अवडंबर माजवणारं पण दिसतं. बरोबर आहे. म्हणून अनेक खरे खोटे खटले पण चालू हो, आहेत. हो, हो. हे पण दिसतं. अगदीच, लैंगिक अगदीच, शोषणाचे अगदीच. हा पण भाग दिसतो. हो. जे स्त्रीत्व असं पण दिसतं. हो, हो. दुसरं स्त्रीत्व जे आहे ते पुन्हा विकलं जाणारं नॅशनल क्रशवालं हो, स्त्रीत्व हो, पण आहे. अगदीच. हां. आणि एक आहे ते खरंच दर मिनिटाला अत्याचारग्रस्त स्त्रीत्व पण आहे. हो. या सगळ्यांमध्ये आम्ही असतो. हम्म. तर स्त्रीजन्म म्हणूनही न व्हावे उदास हम्म. हे सांगणाऱ्या या स्त्रिया आहेत. हम्म. तर आपल्याला आपल्या पलीकडे जाऊन हम्म. हे आकाशाच्या पलीकडचा अवकाश मिळवायचा असेल हम्म. तर या आहेत आपल्याबरोबर. आणि ही आपली एनर्जी आहे, हे आपलं ऊर्जा केंद्र आहे. बरोबर म्हणून आहे. आपण ते बघितलं पाहिजे. तुमचं क्षेत्र कोणतंही असू दे, हम्म. हम्म. स्वतःला विसरून स्वतःच्याही पलीकडचं हम्म. व्यापक काहीतरी मिळवायचं आहे. हम्म. त्याच्यासाठी जी प्राणांचीही आहुती दिली गेली म्हणजे वेळ आली तरी हरकत नाही. हम्म. आणि मग ते संघर्ष केल्याचं समाधान आहे, हम्म. निर्भीड होणं आहे हम्म. आणि निर्भीड होऊन बोलणं आहे. अगदीच. हे आहे ना. म्हणजे जेव्हा नामदेवांनी नामदेवांचे शतकोटी अभंग हम्म. रचण्याची प्रतिज्ञा पूर्ण करण्याचं काम तुकोबांनी हाती घेतलं, तो हम्म. दृष्टांत झाला. हो, हो. तेव्हा काय सांगितलेलं आहे, शतकोटी अभंग रच, वाऊगे अक्षर बोलू न. हम्म. शतकोटी अभंग रचायचे म्हणून वाटेल ते बोलू नकोस. बरोबर आहे. हे आपल्या महाराष्ट्रात जे वाचाळवीर तयार झालेले आहेत किंवा वाचाळ वीरांगना तयार झालेले आहेत त्यांच्यासाठी हा सिग्नल आहे, लाल दिवा आहे हा, की बरोबर. वाऊगे अक्षर बोलू नये. हम्म. हे वाऊगे अक्षरच दिवसभर बोलतायत अशी पण मंडळी आहे, नियुक्ती केल्यासारखी बोलतायत, असा पण भाग आहे ना. तर आपण परंपरेकडं किती सजगतेनं बघतो आणि परंपरेचं सत्व कसं घेतो. काय असतं, शेवटी जे माऊलींनी म्हणलंय ना की भूमीचे कोंबाची लवलव सांगे भूमीचे मार्दव. आपली जमीन किती कसाची आहे, हम्म. शोषून किती घेतोय, काय घेतोय आपण परंपरेकडून. हम्म. ते परंपरेचं सत्व घेणं आहे. त्याचा विसर पडला बरोबर. तर मग असंच होणार. त्यामुळे मला असं वाटतं की आजच्या स्त्रीला हम्म. लढण्याचं, जगण्याचं, काहीतरी विधायक रचण्याचं बळ ह्या सगळ्या स्त्रिया देतात. आणि म्हणजे आत्ता काय दिसतं, मी काहीतरी आधुनिक पोशाख करण्याचं स्वातंत्र्य घेते हम्म. किंवा मी काहीतरी शॉर्ट कपडे घालते, की मला असं वाटतं की काय हरकत आहे, हे माझं शरीर आहे, हम्म. ह्या माझ्या शरीरावर माझा हक्क आहे. हम्म. आणि म्हणून मग मला पाहिजे, मला आवडतं म्हणून मी नटणार, मला आवडतं म्हणून मी सजणार. हम्म. चांगलाच विचार आहे, तुझं शरीर आहे, तुझ्या शरीरावर तुझाच हक्क आहे. हम्म. पण मग तुझं शरीर हे प्रदर्शनात मांडायची वस्तू का करतेस बाई तू? अगदीच. ह्याला तुम्ही स्वातंत्र्य म्हणणार का? हम्म. किंवा मला सिगरेट ओढण्याचं स्वातंत्र्य म्हणजे स्वातंत्र्य आहे का? हम्म. मला शिवी देण्याचं भर रस्त्यात म्हणून स्वातंत्र्य आहे का? हम्म. ह्याचा परिणाम काय होतो सांगू का? हम्म. की अमुक एका राजकीय पक्षावर टीका करण्यासाठी सुद्धा सॉफ्ट टार्गेट म्हणून बाईलाच पुढं, बाईच्या स्पर्धक बाईच उभी केली जाते. हम्म. यात कुठलं आलंय स्वातंत्र्य, यात कुठली आली संधी, हम्म. यात कुठलं आलंय विधायक काही करणं? बरोबर आहे. म्हणून मी म्हणते की बाई संधी देताना, संधी हिरावून घेताना, हम्म. अत्याचार करताना सगळीकडे सॉफ्ट टार्गेट म्हणून पुरुष सत्तेकडून पाहिलं जातं. हम्म. तर हे सॉफ्ट टार्गेट आपण होतोय का, हे आजच्या प्रत्येक बाईने लक्षात घेतलं पाहिजे. अगदीच. आणि मग सगळे उत्सव साजरे केले पाहिजेत. अगदीच. मग तो 8 मार्चचा उत्सव असला तरी हा, हा, हा. हे लक्षात घेतलं. अगदीच. तुम्ही ज्या पद्धतीनं आपली ही चर्चा सगळी झालेली आहे, खरं तर आजूबाजूचा अवकाश पाहता, आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी पाहता, या सगळ्यामध्ये खरं तर ही चर्चा मला फार महत्त्वाची वाटते. आणि त्यातल्या त्यात महिलांच्या संदर्भानं काही उत्सव होत असताना त्याच्यामध्ये जागरूकतेचं भान राहावं, म्हणजे आत्मभान, जे अगदी आपण नेहमी म्हणत राहतो की स्वातंत्र्याची भाषा संतांनी केली किंवा स्त्री संतांनी केली, पण त्याच्यातली महत्त्वाची जी गोष्ट होती ती म्हणजे आत्मभान अशा पद्धतीची ही होती. म्हणजे अलीकडं स्वातंत्र्याची भाषा करत असताना त्यात आत्मउत्कर्ष ही फार मोठी गोष्ट आपल्याला दिसून येते. त्याच्यामध्ये हरवलेलं आत्मभान ही प्रचंड मोठी पोकळी जाणवत असते. अशा सगळ्यामध्ये तुम्ही सांगितलेल्या या सगळ्या गोष्टी खूप अत्यंत उपयोगी पडणाऱ्या आहेत. पुस्तक नाक्यावरती तुम्ही आलात, असंच येत राहणार आहात,
त्याबद्दल आभार न मानता आम्ही कायम आपल्या ऋणात असू. अशा चर्चा आपण सातत्यानं करत राहणार आहोत आणि पुन्हा पुन्हा आम्ही तुम्हाला ऐकत राहणार आहोत. तर मंडळी, हा जो सगळा पट आपण अनुभवला, तो जो पट आहे तो आजपर्यंत इथल्या प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीमध्ये घडलेला आणि प्रत्येकाच्या बाबतीमध्ये असलेला हा प्रचंड महत्त्वाचा पट होता. आपण यापुढे सुद्धा अगदी अशाच विषयांवरती चर्चा करत राहणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला पुस्तक नाका. धन्यवाद. धन्यवाद.